नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। शेत जमिनीच्या वादातून दोन गट आमने-सामने, बोईसर पोलिसात परस्पर गुन्हे दाखल। दांडीपाडा परिसरातील घटना असून मारहाण, धमकी आणि जमिनीच्या ताब्यावरून आरोप प्रत्यारोप पोलिसांचा तपास सुरू। पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरातील दांडीपाडा येथे शेत जमिनीच्या मालकी व ताब्याच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षाचे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे। या घटनेनंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या असून बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जून 2026 रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी संगीता मोहन काटे या आपल्या नातेवाईकांसह पतीच्या नावावरील शेत जमिनीवर गेल्या असता तेथे काही व्यक्तीकडून बांधकामाचे काम सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। याबाबत जाब विचारल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला। हा वाद पुढे जाऊन हाणामारीपर्यंत पोहोचल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। तक्रारीनुसार संबंधितांनी शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना मारहाण केली, तसेच वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीवर लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय पुन्हा त्या ठिकाणी आल्यास गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल अशा स्वरूपाच्या धमकीचाही उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे। दरम्यान या घटनेनंतर दुसऱ्या पक्षानेही बोईसर पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद नोंदवली आहे। त्यांच्या तक्रारीनुसार जमिनीच्या वादातून काही व्यक्तींनी एकत्र येऊन संबंधित जागेत प्रवेश केला, वाद निर्माण केला, तसेच शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून एकमेकावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याने पोलिसांनी दोन्ही तक्रारींची स्वतंत्र नोंद घेतली आहे। संबंधित शेत जमिनीची मालकी, ताबा, घटनास्थळी घडलेल्या प्रत्यक्ष प्रकार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। नमस्कार, माझं नाव संगीता मोहन काटे आहे आणि मी माझ्या जागेवर गेले। तिकडे मला हे लोक मारहाण करायला लागले आणि नरेश जोडी आणि पुष्पाताई आणि योगेश भाऊ हे लोक, मी त्यांना बोलवलं मला साथ द्या असं। हे लोक मला तिकडे उभे नाही करत, आता तू इकडे येऊ नको, तुझ्याकडे काहीच नाही मिळत। तर मी सांगितलं माझ्या नवऱ्यांची जमीन आहे तर मी कशाला येऊ नको, माझ्या नवऱ्याची जमीन आहे म्हणून मी येत आहे। तर मला माझी शेती लावायची आहे का, तर माझे व सासरा माझे जमीन लावत होते पहिल्याशी, म्हणून मी आत्ता पण जमीन लावा येत आहे। ते लोक मला उभे नाही करत तिकडे, तर तू आता इकडे यायचंच नाही, तुझं काहीच नाही मिळत। ते लोक मला मारहाण करायला लागले, म्हणून मी हे लोकांना, पुष्पाताईला, नरेश भाऊला आणि योगेश भाऊला बोलवलं केलं का हे लोक मला आकडून लावत आहे तिकडनं, म्हणून मला थोडीशी मदत करा। नमस्कार, मी पुष्पा प्रकाश जोडी, ग्रामपंचायत सदस्य बोईसर। काही दिवसापूर्वी जी काही घटना घडली ती संगीता काटे ही एक विधवा महिला आहे, ज्यांची 4 एकर जमीन वडिलोपार्जित असून त्याच्यावर बाहेरच्या लोकांनी अतिक्रमण करून त्यांची विक्री, विल्हेवाट करण्यास सुरुवात केली होती। ती बाई माझ्याकडे येऊन मदतीसाठी मला घेऊन गेली तिच्याकडे। तिथे जात असताना त्या लोकांनी आमच्यावर मारहाण केली व आम्हाला तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।